चाळीसगाव भडगाव तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या स्वर्गीय रामराव दगडू पाटील, स्वर्गीय उदयसिंग रामसिंग पवार यांच्या नावाने नावलौकिकास आलेल्या सर्वोदय शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली असून दिनांक ऑगस्ट 16 रोजी मतदान पार पडणार आहे। प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना म्यत सभासदांच्या नावे इतर सभासदांची वर्णी लावत संस्थेतील काही पदाधिकारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप होत आहे। यात 130 ते 150 बोगस सभासद तसेच हयात असलेल्या व्यक्तींना म्यत सभासद दाखवून संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी आपली राजकीय पोळी शेकण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे। यासंदर्भात सायगाव येथील सभासद भिला बुधामाळी यांच्यासह संस्थेचे सभासद व गावातील नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। नाव भिला बुधामाळी, सायगाव सर्वोदय शिक्षण संस्था याच्यात मी सभासद होतो। तर माझं नाव मोहित मदी यांनी डवळून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं ते माझं नाव तसंच राहावं त्याच्याकरता मागणीसाठी आम्ही इथं आलो। म्हणजे कोणी टाकलंय? हे गावातील संचालक, संस्था चालक, ओके, मैताचे नाव आहे, मैताच्या यादीमध्ये नाव टाकलं आणि परत माझे मैताच्या जागेवर नाव टाकून रोहिणीबाई शरद पाटील तो सायगावातलं नाही त्याचं नाव आलेलं आहे तिथं। गोपीनाथ भास्कर माळी, मी सायगावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये सर्वोदय माध्यमिक विद्यालय संचलित संस्था उंबेरखेड या संस्थेचा आता निवडणूक चालू झालेला आहे। 16 तारखेला त्याची निवडणूक आहे। परंतु त्या याच्यामध्ये यादींमध्ये या संचालकांनी एवढा मोठा सावळा गोंधळ चालवलेला आहे। जे माणसं हयात आहेत त्यांना मयत दाखवून त्यांच्या हक्काचे किंवा नातेवाईक तालुक्याचे नसून जिल्ह्याचे नसून तर इतर जिल्ह्यातले म्हणजे त्यांना मतदान यादीत समाविष्ट करून जे हक्क ज्यांचे मतदान जे हयात आहेत त्यांना डावलून त्यांचं मतदान करून घेत आहेत आणि त्यांचे घर भरायचं ते काम करतायत। आता माझ्या शेजारी जे उभे आहेत भिला बुधामाळी हे आज आपल्या समोर डोळ्यात देखत हयात व्यक्तीच्या नावापुढे मयत लावून त्यांचं यादीतून नाव डावलून त्या ठिकाणी दुसरं नाव लावण्यात आलेलं आहे। नातेवाईकांचे नाव आहेत म्हणजे याचा अर्थ असा का त्यांनी त्यांच्या संस्थाचालकांनी त्यांच्या स्वतःच्या हक्काचं मतदान वाढवायचं आणि पिढ्यानपिढ्या तेच संस्थाचालक म्हणून राहतील। आणि त्यांनी आता तसं जर बघायला गेलं तर उपनिधी संस्थेच्या उपनिधीच्या नियमानुसार ज्या गावामध्ये त्या संस्था चालते किंवा ज्या गावामध्ये ती शाळा चालते त्या गावातील पाल्यांचे वडील किंवा त्या गावातील नागरिकांना सभासद केलं गेलं पाहिजे होतं। बाहेरच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील नातेवाईकांना सभासदांना तिथं येण्याचा कुठलाही राईट नसतो। हे जे नियम आहेत सरकारी नियम हे कायद्यानुसारचे जे नियम सगळे या संस्था चालकांनी धाब्यावर बसून त्यांच्या रावी म्हणजे मनमुरादपणे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ते मतदान वाढून घेतलेलं आहे आणि आपली सत्ता कायमस्वरूपी आपल्याच हातात राहो, दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये या अनुषंगानेच त्यांनी मतदान वाढवलेले आहेत। आणि जे हयात लोक आहेत त्यांना मृत घोषित करून त्यांच्या याद्या वाढवलेल्या आहेत, त्यांचे मतदानं वाढवले आहेत। आमची एकच मागणी राहील का हा सावळ्या गोंधळ आम्हाला मान्य नाही। ही निवडणूक रद्द झाली पाहिजे, हिला स्टे आला पाहिजे आणि संपूर्ण यादी व्यवस्थित दुरुस्ती करून नंतरच या निवडणूक घेण्यात यावा अशी आमची मागणी राहील। तुम्हाला एखादी माहीत पडलं की त्याच्यात यांचं नाव मयतच्या यादीत दाखल केलं, मयतच्या यादीत दिसतंय? तसं जर बघायला गेलं तर निवडणूक लागू होण्याच्या अगोदर 8 ते 10 दिवस त्या सभासदांना माहिती दिली गेली पाहिजे होती। ती यादी 8 दिवस डिक्लेअर झाली पाहिजे होती, पण यांनी ती जी यादी आहे ती यादी ज्या दिवशी माघार आहे त्या दिवशीच ती यादी त्यांनी डिक्लेअर केली। त्याच्यानंतर मग तो वेळच मिळाला ना आक्षेप घेण्यासाठी टायमिंग आहेच कुठे कोणाजवळ? म्हणजे तुमचा आरोप आहे की ते पूर्वी जी कल्पना द्यायला पाहिजे सभासदांना दिली गेली नाही, ती कल्पना दिली गेली नाही आणि जी यादी होती ती यादी देखील सभासदांना कळू दिली गेली नाही, डिक्लेअर केलीच नाही त्यांनी, ऐन वेळी डिक्लेअर केली।